नमस्कार, मी सुलेमान तांबोळी। दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स। चव्हाणवाडी ते गावात सर्व पक्षीय राजकीय नेत्यांना गावबंदी। दारू बाटल्या सापडल्या प्रकरणी नेहरू युवा केंद्राचे MTS चव्हाण निलंबित। मारहाणीचा कंटाळून विवाहित तरुणाची आत्महत्या, चौघांविरुद्ध गुन्हा। नवजात बालकाला रुग्णालयात सोडून महिला पळाली, महिलेविरुद्ध गुन्हा दाखल। मराठा आरक्षणासाठी आजपासून मंगळवेढ्यात साखळी उपोषणास सुरुवात आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत रंगला बाळकृष्ण माऊलींचा पुण्यतिथी सोहळा। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। माढा तालुक्यातील चव्हाणवाडी टे गावात राजकीय नेत्यांना गावबंदीचा करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी सर्वानुमते घेतला आहे। जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नेत्यांना गावबंदी करण्याचे एकमताने ठरले आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा समाजाने आतापर्यंत समोपचाराची भूमिका घेतली होती। मात्र शासनाकडून कसलाही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आता मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे। सर्व पक्षीय आमदार, खासदार तसेच अन्य नेते मंडळी हे आरक्षणासाठी कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्यामुळे मराठा समाजातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। म्हणूनच माढा तालुक्यातील चव्हाणवाडी टे गावामध्ये सर्व पक्षीय राजकीय पुढाऱ्यांना गावात प्रवेश बंदी करण्यात आली आहे। चव्हाणवाडी टे येथे सकल मराठा समाजाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत चव्हाणवाडी टे गावात एकमुखाने सर्व पक्षीय नेत्यांना प्रवेश बंदीचा निर्णय घेण्यात आला। स्थानिक प्रसार माध्यमाचे प्रतिनिधी दिनांक 19 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 2 वाजता नेहरू युवक केंद्र कार्यालयात आले असताना कार्यालयामध्ये दारूच्या बॉटल सापडल्यानंतर युवा केंद्राचे MTS सुभाष चव्हाण यांना निलंबित करण्यात आले आहे। नेहरू युवा केंद्रात दारूच्या बॉटल सापडणे व अन्य काही आरोप सुभाष चव्हाण यांच्यावर लावण्यात आले आहेत। प्रसारित झालेल्या वृत्तानुसार सुभाष चव्हाण हे प्राथमिक स्तरावर दोषी आढळले आहेत। चव्हाण यांच्या अशा वर्तणुकीमुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात नेहरू युवा केंद्र संघटनांची प्रतिमा मलिन झालेली आहे। उपरोक्त संपूर्ण स्थिती लक्षात घेता समक्ष अधिकारी यांनी दिलेल्या निर्देशानुसार नेहरू युवा केंद्र सोलापूरचे MTS सुभाष चव्हाण यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। चव्हाण यांचे निलंबन कालावधीत नेहरू युवा केंद्र सोलापूर हेच मुख्यालय राहणार असल्याचेही त्यात नमूद केलेले आहे, अशी माहिती सोलापूर नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवक अधिकारी अजित कुमार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलेली आहे। तुझ्या मेहुणीसोबत आमच्या मुलाचे लग्न लावून दे या कारणावरून सतत मारहाण करून धमकी दिल्याच्या कारणावरून 25 वर्षीय विवाहित तरुणाने विष पिऊन आत्महत्या केली। ही घटना केडगाव तालुका करमाळा येथे घडली। या प्रकरणात करमाळ्याच्या पोलिसांनी एका महिलेसह चौघांविरुद्ध मारहाण आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नुकताच दाखल केला आहे। योग्य उर्फ योगेश बंटी काळे वय 25 राहणार केडगाव असे त्या तरुणाचे नाव आहे। त्याने 5 ऑक्टोबर रोजी विष प्राशन केले होते। उपचारादरम्यान तो 15 ऑक्टोबर रोजी मयत झाला। या संदर्भात त्याचे वडील बंटी काळे वय 50 यांनी पोलिसात नुकतीच फिर्याद दाखल केली। त्याप्रमाणे पोलिसांनी पांढऱ्या उर्फ शंकर्या काळे, त्याची पत्नी सुधाबाई काळे, मुलगा शिरक्या काळे आणि चिंटू शाबू पवार सर्व राहणार केडगाव तालुका करमाळा या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। मयत योगेश उर्फ योग्या याच्या लहान मेहुणीसोबत आपला मुलगा शिरक्या काळे याचे लग्न लावून दे या कारणावरून वरील आरोपींनी योगेश आणि त्याच्या वडिलांना नेहमी मारहाण करून शिवीगाळ करत होते। तसेच आरोपींनी योगेश काळे याला घरी बोलावून त्याच कारणावरून मारहाण केली होती। या रोजच्या त्रासाला कंटाळून योगेश उर्फ योग्या याने विष प्राशन केले होते। उपचारादरम्यान तो मयत झाला। वरील आरोपीच्या त्रासाला कंटाळून आपल्या मुलाने आत्महत्या केली असे फिर्यादीत नमूद केले आहे। पुढील तपास सहाय्यक निरीक्षक कुंजीर करीत आहेत। आजकाल आपण अनेक घटना नवजात बालकाविषयी पाहिल्या असतील, ऐकल्या असतील, मात्र त्यात आणखीन एक विशेष म्हणजे कोणी मूल होत नाही म्हणून निघून जातात, तर कोणाला मूल नको आहेत म्हणून सोडून जातात
आणि आत्महत्या करतात, अशीच एक घटना सोलापुरात घडली। याबाबत मिळालेली माहिती अशी की एका अनोळखी महिला हिने एक पुरुष जातीचे नवजात बालकाला सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार चालू असताना कोणालाही काही न सांगता त्या बालकास सिव्हिल हॉस्पिटल येथेच सोडून निघून गेली। ही घटना 1 एप्रिल 2023 रोजी घडली। या प्रकरणी तब्बल 6 महिन्यानंतर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस हेड कॉन्स्टेबल पंकज नारायण महिंद्रकर, नेमणूक तालुका पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलकर्णी हे करीत आहेत। मराठा आरक्षणासाठी मंगळवेढा तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने आज बुधवार दिनांक 25 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता दामाजी चौकात साखळी उपोषणास सुरुवात करण्यात येणार आहे। मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण द्यावे यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या मूळ अंतरवाली सराटी या गावी उपोषण केले होते। त्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती। यावेळी सरकारने 1 महिन्याची मुदत मागितली होती, परंतु मराठा समाजाशी चर्चा करून 10 दिवस वाढवून सरकारला 40 दिवसाची मुदत दिली होती। तसेच दिनांक 14 ऑक्टोबर 2023 रोजी अंतरवाली सराटी येथे भव्य एल्गार सभेचे देखील आयोजन करण्यात आले होते। 24 ऑक्टोबर रोजी सदरची मुदत संपत आलेली असताना देखील आरक्षणाबाबत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही, म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या पुढील आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी साखळी उपोषणाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तरी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मंगळवेढा सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आलेला आहे। नंदेश्वर गावचे आराध्य दैवत असलेल्या श्री बाळकृष्ण माऊली सप्ताह सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झाला। दिनांक 18 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर या 5 दिवसात बाळकृष्ण माऊलींचा पुण्यतिथी सप्ताह सोहळा संपन्न झाला। रविवार दिनांक 22 रोजी सायंकाळी ठीक 6 वाजता श्री बाळकृष्ण माऊलींच्या पालखीची अत्यंत भव्य दिव्य अशी मिरवणूक निघाली। सोमवार दिनांक 23 रोजी सकाळपासून संगीत भजनात प्रारंभ झाला। हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटूयात एका नवीन बातमीपत्रासह। नमस्कार।